नमस्कार ताईबाई अक्का तात्या मामा काका। महाराष्ट्रातली जनता एकदम हुशार आहे। ही जनता कधी एखाद्या नेत्याला एका रात्रीमधनं राजा करीन आणि कधी एखाद्या राजाला एका रात्रीमधनं भिकारी करीन हे सांगता येत नाही। असंच अगदी मनोज जरांगे पाटलांच्या बाबतीमध्ये घडते। यस, असंच काहीतरी घडते, कारण की आज ज्या काही घडामोडी घडल्यात त्यावरून हे निश्चितपणे सांगता येईल की मनोज जरांगेंचा कोणीतरी गेम करते। यस, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की मनोज जरांगेंचा गेम नेमका कोण करते, भाजपचा याच्यामागे काय हात आहे आणि मनोज जरांगे याला टॅकल कसं करणार। तर सर्वात पहिली गोष्ट सांगतो की मनोज जरांगेंचा गेम नेमका होतोय कसा। आज विधिमंडळाचं अधिवेशन झालं आणि याच अधिवेशनामध्ये भाजपने मनोज जरांगेंवरती गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत। मनोज जरांगेंना राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे, म्हणजे राजेश टोपे आणि शरद पवार यांचा पाठिंबा मनोज जरांगेंना आहे असं भाजपाचं मत आहे। आंतरवाली सराटीमध्ये जी दंगल झाली होती त्या दंगलीमध्ये सुद्धा राजेश टोपे यांच्या कारखान्यावरच बैठका झाल्या होत्या, त्या कारखान्यावरच दगडाचे जे काही ट्रॅक्टर आहेत ते भरून आले होते असं भाजपचं मत आहे। आणि मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे या दोन मुद्द्यांवरती आज विधानसभेमध्ये चांगलाच राडा झालाय। आणि सरतेशेवटी म्हणजे अधिवेशनामध्ये राहुल नार्वेकर जे की विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांनी हा आदेश दिलाय की मनोज जरांगेंच्या आंदोलनाची SIT चौकशी व्हायला पाहिजे। यास तुम्ही बरोबर ऐकलेत की मनोज जरांगेंनी जे काही मोठं आंदोलन उभं केलंय मराठा आरक्षणासाठी त्या सगळ्या आंदोलनाची SIT चौकशी होणार आहे। म्हणजे काय तर भाजपने असा आरोप केलाय की मनोज जरांगे SU कारमधून फिरतायत, मनोज जरांगेच्या स्वागताला JCBच्या माध्यमातून फुलांची उधळण होती, हा जो नेमका पैसा आहे तो मनोज जरांगेला नेमका कोण देतंय असे गंभीर असे प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत भाजपानं। राहुल नार्वेकरांनी या सगळ्या प्रकरणाची म्हणजे मनोज जरांगेंच्या आंदोलनाची SIT चौकशी व्हायला पाहिजे असा आदेश दिलाय। बरं, हे झालं मनोज जरांगेंना ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठीचं भाजपचं नियोजन, पण त्याच्या मागची पार्श्वभूमी सुद्धा आपण ऐकून घ्यायला हवी की बघा भाजप मनोज जरांगेंच्या पाठीमागे नेमकं का लागलंय। तर झालं असं की मनोज जरांगेंनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीसांवरती गंभीर आरोप केले। देवेंद्र फडणवीस मला मारू पाहतायत, त्यांनी सलामीमध्ये मला विष देण्याचा प्रयत्न केला किंवा ते माझा एन्काउंटर करू पाहतात, असे वेगवेगळे आरोप जे आहेत ते मनोज जरांगेंनी केलेले आहेत। आणि त्यानंतर काय जे व्हायचं ते होणार होतं। भाजपचे बडे बडे नेते आहेत ते मनोज जरांगेंच्या पाठीमागे लागलेत। जरांगेंनी आपलं दुकान बंद करावं, जरांगेंनी मराठा समाजाची सहानुभूती मिळवणं बंद करावं, 10% आरक्षण जे मिळालेले त्याच्यामध्ये मराठा समाज खुश आहे, आपलं दुकान बंद होतं म्हणून जरांगे पाटील एवढा मोठा आरडाओरडा करतायत, वेगवेगळे आरोप करतायत असं भाजपचं मत आहे। मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते जोपर्यंत होते तोपर्यंत सगळं व्यवस्थित होतं। सत्ताधारी, विरोधक आणि मराठा समाज सगळं काही मनोज जरांगेंच्या पाठीमागे होता। पण हल्ली 2-3 दिवसांपासून जरांगे पॉलिटिकल बोलायला लागलेत आणि याच कारणामुळे भाजप सुद्धा मनोज जरांगेंना पॉलिटिकलीच टॅकल करते। आता उरला विषय मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेचा। तर अर्थात जरांगे पाटलांनी हे सगळे काही जे आरोप आहेत ते फेटाळलेत। तुम्ही माझी कधीही चौकशी करा, मला चौकशीला कुठेही बोलवा, मी त्या क्षणी तुमच्याकडे येतो असं जरांगे पाटील म्हणाले। मला कुणाचाही फोन नाही, मला कुणाचाही पाठिंबा नाही, मला कुणीही पैसाही दिलेला नाहीये। मराठा समाजानं वर्गणी गोळा केली आणि त्याच माध्यमातून मी जो काही आंदोलन उभं केले ते आंदोलन असं उभं केलेलं असं जरांगे पाटील म्हणतायत। आणि एवढंच नाही तर जरांगे पाटलांनी स्पेसिफिक शब्द असा वापरलाय की मी सध्या रुग्णालयात उपचार घेतोय, तुम्ही जर मला आत्ता बोलवलं तर हातामध्ये सलाईनची बॉटल घेऊन सुद्धा मी तुमच्या चौकशीला हजर राहील असं जरांगे पाटील म्हणाले। तर असं एकंदरीत घडतंय। जरांगे पाटलांनी सगळे आरोप फेटाळलेत, पण भाजप त्यांना ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करते। मराठा आंदोलन जे काही उभं राहिले त्याला डायल्यूट करण्याचा प्रयत्न करते। तर भाजप याच्यामध्ये किती सक्सेसफुल राहतं, नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण जरांगे पाटलांचा जो डाव होतोय त्या डावामधनं जरांगे पाटील कसे सुटतात हे येणाऱ्या काळामध्येच कळेल। हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला शेअर करा। लवकरच भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।